शिरूर अष्टविनायकांपैकी रांजणगावचा गणपती, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची वढूमधली समाधी, कोरेगाव भीमाचा विजयस्तंभ असा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली ही भूमी 2008 साली झालेल्या पुनर्रचनेनंतर जन्माला आलेला हा पुणे जिल्ह्यातला लोकसभा मतदारसंघ, सुरुवातीला शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ 2009 मध्ये शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीच्या विलास लांडेंचा 2.25 लाखांनी पराभव केला। 2014 मध्ये पुन्हा एकदा आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीच्या देवदत्त निकमांना तब्बल 3 लाखांनी पराभवाचं पाणी पाजलं। मात्र 2019 मध्ये राष्ट्रवादीनं टीव्हीच्या पडद्यावर छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारे ख्यातनाम अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हेंना इथनं उमेदवारी दिली। त्यांनी आढळरावांचा 58,000 मतांनी पाडाव केला आणि अगदी मोदी लाटेतही शिरूरचा गड जिंकला। शिरूर लोकसभा मतदारसंघात शिरूर, खेड, आळंदी, जुन्नर, आंबेगाव, हडपसर आणि भोसरी हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात। 2019 साली भोसरीचा अपवाद वगळता 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचेच आमदार निवडून आले। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतही उभी फूट पडल्यानं या मतदारसंघातलं राजकीय चित्रच बदलून गेलंय। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर खासदार अमोल कोल्हे शरद पवारांसोबत कायम राहिले। महाविकास आघाडीकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते, तर शिवसेना शिंदे गटात असलेले आढळराव पाटीलही महायुतीच्या वतीनं गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्यांना उमेदवारी देण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत। जेव्हा सोयाबीनचे भाव पडले, कापसाचे भाव पडले, यावेळी या 39 खासदारांपैकी एकानेही तोंड उघडलेलं नाही। आमच्या तरुणांच्या भविष्यातले रोजगार नाहीसे करणारे उद्योगधंदे जेव्हा महाराष्ट्रातून पळवले गेले, तेव्हा यापैकी एकाही खासदाराने तोंड उघडलेलं नाहीये। त्यामुळे या लोकसभेला मायबाप जनताच ठरवणार आहे की दिल्लीतून गुबुगुबू वाजलं की नंदी बैलासारखी माना डोलवणारे निवडून द्यायचे की महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी डरकाळी फोडणारे वाघ निवडून द्यायचे। ही जागा राष्ट्रवादीला सुद्धा जाऊ शकते, तितकेच ही साधा जागा शिवसेनेकडे पण राहू शकते। शिवसेनेकडे राहिली तर अर्थात उमेदवारीचा प्रश्नच उभा राहत नाही, कारण मी त्यासाठी काम करतोय गेले 5 वर्ष। गेल्या वेळी कोल्हेंना निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी रान उठवलं होतं। आता कोल्हेंना चितपट करण्यासाठी स्वतः अजित पवार दंड थोपटून उभे ठाकले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना दिलेल्या आव्हानानंतर शिरूरची खरी लढत ही अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार अशीच पाहायला मिळणार आहे। मात्र शिरूरचा गड कोण राखणार हे येणारा काळच ठरवेल। हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।